तैशा परी, संताने सरता गेलो तैशा परी, चंदनी ते गोरी व्यापिली, गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया, तुका म्हणे आले समर्थांच्या मना, तुका म्हणे आले समर्थांच्या मना, तरी होय राहणार त्याचा, गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया विठ्ठल विठ्ठल कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते, गोपेश गोपिकांता राधाकांता नमोस्तुते, वाच्छाकल्पतरुभ्यश्च कृपा पतितानाय पावनेभ्यो वैष्णवयो नमो नमः। पांडुरंगा दशमस्कंदेची भाषा महाराष्ट्र देशची, अंतर्वेदी बोले प्रभूची, ते प्रदेश निर्माण, घोगर ग्राम गोदातिरी, पंचकोळसा म्हाळसा जीवास पुरेश्वरी, जीवेश्वमूर्ती, हा धन्य धन्य भैरव भट्टा, धन्य भैरव भट्टा, धन्य भैरव भट्टा, धन्य भैरव भट्टा। तुमच्या
जगद्गुरु जगतवंदनीय संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संत जीवनामध्ये आल्यावर त्यांचा अनुभव मला प्राप्त झाला, त्या अनुभवाच्या संगाने मला त्यांच्याकडून काय काय प्राप्त झालं ते ह्या अभंगात ते प्रकट करत आहे। त्यांचा सहवास मला प्राप्त झाला, नवे नवे तर ते माझ्या जीवनामध्ये आले, जीवनामध्ये येऊन त्यांनी माझ्यावर किती उपकार केले त्याचे विचार, त्यांचा हा विचार मांडत आहे। विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी विचार मांडत असताना थोडासा परिहार महत्वाचा आहे। अखंड हरिनाम सप्ताह जैनपूर तसे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 मोठ्या उत्साहाने, प्रेमाने, आनंदाने, सालाबाद प्रमाणे आपण साजरा करत राहिलो आहे। आजचं हे वर्ष 15वं आहे। 15 वर्षापासून, गेल्या 15 वर्षापासून आपण मोठ्या उत्साहाने, आनंदाने भगवंताची आळवणी करत होतो, करत राहिलेलो आहे आणि इथून पुढे करत राहणार आहे। मध्ये अनेक वादळ वार येतं तरी सुद्धा त्याच्यावर मात करून आम्ही करणारच आहे। आणि त्या अनुषंगाने ज्या देवाची आपण उपासना त्याच्या नावाने सप्ताह करतो त्याची विशेष कृपा अगोदर लाभली पाहिजे। त्या अनुषंगाने आपल्या गावचं ग्रामदैवत असणारं मारुती राया यांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या छत्रछायेखाली आपण सप्ताह या ठिकाणी हरिनामाचा करत आहे। तसेच सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच परमपूज्य वैकुंठवासी हबप बंसी महाराज तांबे यांच्याही कृपा आशीर्वादाने, तसेच वैकुंठवासी हबप रामभाऊ महाराज देशमुख पैठण यांच्याही कृपा आशीर्वादाने व तसेच परमपूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय अखिल महाराष्ट्र ज्यांना माऊलीच्या रूपाने पाहतो, प्रेमाचा स्रोत तिथून जिथून निघतो ते असणारे देवगडचे पूजनीय वंदनीय बाबा, तसेच ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होत आहे ते असणारे परमपूजनीय वंदनीय महंत स्वामी श्री प्रकाशानंद गिरिजी महाराज, तसेच परमपूजनीय वंदनीय हबप देवीदासजी महाराज म्हस्के शास्त्री, तसेच आपल्या जैनपूरचे महाराज मंडळी, परमपूजनीय वंदनीय भगवानजी महाराज डिके, परमपूजनीय वंदनीय कुमार महाराज डिके, तसेच परमपूजनीय वंदनीय विश्वासजी महाराज डिके, तसेच जैनपूरचे होते पण ते पैठणला गेले, बरे इथं का व्हायना गेले, ते असणारे आपल्या सर्वांचे लाडके नाना महाराज डिके हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्या मुखारविंदातून आपण रामायण या ठिकाणी श्रवण करत राहिलेलो आहे। तुकाराम गात आहे का? चरित्र आहे का? तुम्ही तर रामचित्र म्हणले, तुकाराम गाथा म्हटले का? बरोबर, काय हरकत। तुकाराम गाथाचं चरित्र त्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी श्रवण करत राहिले। मागच्या वर्षी रामकथा होती, बरोबर हां। आणि ज्यांची सुंदर अशी बॅटस्पीड चालकाची सेवा आहे ते असणारे हबप भगवानजी महाराज डिके, तसेच हबप विश्वास महाराज डिके, तसेच हबप कुमार महाराज डिके यांच्या सुंदर अशा व्यासपीठ चालकाच्या नेतृत्वाने या ठिकाणी पारणाची देखील सेवा करत आहे। तसेच आपल्या गावचे समस्त भजनी मंडळ हे देखील या ठिकाणी यांच्या सहयोगाने, सहकर्तृत्वाने या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे। आणि भजनी मंडळाशिवाय कार्यक्रम नाही, ठीक आहे नाही। आणि मृदुंगाचार्य असणारे हबप प्रतीक महाराज भराडे बाजारठाण, तसेच गायनाचार्य आहे आमच्या घुगुरगावचे भाऊसाहेब महाराज बैरट, तसेच चौबदार आहे रामभाऊ तागड मच्छिंद्र खामकर
हे समस्त भजनी मंडळ आहे आपल्या जैनपूरचं, आदरणीय पूजनीय अण्णाभाऊ महाराज डिके, तसेच सुभाष महाराज डिके, तर सगळेच जण आहे बरं का, आहे की नाही. तसेच आमचे भगवान महाराजांचे वडील देखील आहे, डिके पाटील आहे, सगळे डिकेच आहे. सांगळे पाटील आहे इकडं, तू डिकेच सगळे सांगळे, हां सांगळे पाटील आहे, डिके कोण आहे. हां आमच्या सोबत आलेले बेरडापूरवरून, नाही बेरडापूरचे पात्रेचे, हां गिरधरजी महाराज हे देखील सुंदर अशी गायनाची सेवा करण्यासाठी इथं आलेले आहेत. त्यांनाही खूप धन्यवाद. त्यांची साऊंड सिस्टीम आहे ते असणारे तुषार मंडप अँड साऊंड सिस्टीम बोरसर. तुम्ही शेवटपर्यंत आमचा प्राण टिकून ठेवा ही विनंती. विठ्ठल बरोबर बोललो ना, म्हणजे तुमच्या हात छान. कीर्तन होईपर्यंत समस्त महिला मंडळ, पुरुष मंडळ, आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिले. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. तुळशी वृंदावन घेऊन घेतलेल्या आमच्या माताजी हे देखील आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद आहे. स्वयंपाक देखील होतोय. ज्यांची पंगत आज आहे, ज्यांचा नाश्ता आज सकाळी झाला, आपणा सर्वांना माहीत आहे, त्यांनाही खूप धन्यवाद. रोजच्या पंक्तीवाल्यांना धन्यवाद, रोजच्या नाश्त्यावाल्यांना देखील धन्यवाद. जे नियोजक मंडळ आहे, जे कार्यकारी मंडळ आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. विठ्ठल तसं पाहिलं तर माझे 2 कीर्तन आहे जैनपूरमध्ये. आज पण आहे, उद्या पण आहे, सकाळी पण आहे. हा जास्त प्रेम करतं जैनपूर आमच्यावर. तसं जैनपूर आमचं माहेर घरच आहे, कारण सगळ्यात एक नंबरला हे जोडलं गेलं आहे की नाही. मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण कार्यक्रम करतात. खूप आनंदाची गोष्ट आहे. असाच कार्यक्रम कायमस्वरूपी टिकून राहावा ही मारुतीरायाचरणी प्रार्थना आहे. मी असं का बोलत आहे, अनेक गावामध्ये आम्ही पाहतो 5-5, 6-6 वर्ष सप्ते उभा राहतात आणि कालांतराने बंद पडतात. कुठंतरी खंत वाढते. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व काही चालू आहे, गाव व्यवस्थित आहे. तुम्ही विचार करा, ज्या गावात सप्ताह नाही त्या गावची दशा कशी असेल, तशी होणारच आहे. ज्या गावामध्ये सप्ताह होतोय त्या गावची दशा म्हणता येणार नाही, त्या गावची परिस्थिती सुधारते. विठ्ठल मारुतीरायाचं सुंदर असं भव्य दिव्य मंदिर आपण इथं उभारलेलं आहे. दक्षिणमुखी मारुतीराय या ठिकाणी आहे. सर्वावर कृपादृष्टी ते करत आहे. फक्त आमचं कार्य आहे सेवा करणं. आमच्याकडून सेवा जर घडली, निश्चितपणे ते आमच्या जीवनातले दुःख संकट दूर करणार. पण आम्ही सप्ताह कालावधीच सेवा जर करत राहिलो त्या पिरियडमध्येच, मला असं वाटतं की तेही त्याच वेळेस कृपा करेल. इतर वेळेस ते पण झोपून जाते, मग तसं आपण झोपून जातो. म्हणून त्यांना जागृत ठेवण्यासाठी, ती ऊर्जा कायमस्वरूपी राहण्यासाठी आम्हाला तिथे सेवा करावीच लागेल. सेवा ही मनापासून असते, मूल्याने नसते. विठ्ठल मग जैनपूर गाव फार मोठं आहे सेवेच्या बाबतीत, आहे की नाही. तर आमच्या गावापेक्षा छोटे पण फार मोठं आहे की नाही म्हणता येईल. का म्हणतोय मी की सेवा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एक जर आला, सेवा जर करत राहिला, साफसफाई करत राहिला तर खूप आनंद होईल. प्रत्येकाचं कर्तव्य आहे सेवा करणं, ती करावीच लागणार आहे. आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो आहे, सनातनी आपण आहे. मंदिराची काळजी, मंदिराची देखभाल करणं हे आपल्या हातात आहे. आपण मंदिराची काळजी घेतली की तो आपल्या घराची काळजी घेईल. मग आपल्याला असं वाटत असेल तर त्याने आमच्या घराची काळजी घ्यावी, तर आम्हाला त्याच्या घराची काळजी घ्यावं लागेल. म्हणून सगळ्यांचं कर्तव्य आहे सेवा करणं. त्या अनुषंगाने वर्षातून येणारा मोठा अखंड हरिनाम सप्ताह आपण आनंदाने सेवा सर्वजण करतात. गेल्या 2 महिन्यापासून धावपळ चालू आहे सगळ्यांची. मी पाहतो फोनवर फोन महाराज असं करत, असं खूप आनंद वाटला.
तडफड आहे सर्वांची, ग्रामस्थांची, कार्यकारी मंडळांची. अशी तडफड तुम्ही सप्ताहाखाली कायमस्वरूपी चालू राहू द्या. देवासाठी चालू आहे ना, त्यात आनंद आहे. बाकीचं कार्य नाही केलं तरी चालेल. काही गावामध्ये सप्ते नाही पण जत्रा जास्त आहे. आता तिकडे तर जाऊच नाही म्हणा. तुम्ही विचार करा, सप्ताह आणि जत्रा याच्यामध्ये फरक आहे बरं का. तुम्ही जत्रा 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 10-11 वेळा म्हणा, जत्रा 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 जत्रा. जो जत्रा करतो त्याच्यावर कर्ज होतं. जत्रा 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 त्याच्यावर काय होतं, कर्ज होतं. पण जो सप्ताह करतो त्याचं कर्ज उतरतं. विठ्ठल मग आता आम्ही ठरवावं आम्हाला जत्रा करायची का सप्ताह करायचा, आहे की नाही. जत्रा करणारे वर्गणी खूप घेतात, पण ते कुठे घालतात, जिथं घालायला नको आहे तिथे ते घालतात. परंतु सप्ताहवाले भगवंताच्या नामचिंतनाला घालतात की जेणेकरून आमच्या जीवनामध्ये दुःख, दारिद्र्य, संकट असेल समूळपणे नष्ट ते होऊ शकतं तुम्ही दिलेल्या वर्गणीतून, तुम्ही केलेल्या सेवेतून. गरज आहे तन मन धन लावणं. तर तिन्ही वस्तू आम्ही तिथे लावल्या, ठीक आहे. एक लागू शकते, एक नाही लागू शकत, पण तिन्ही मधून एक का महिना लागली पाहिजे, तन मन किंवा धन. ज्याची जशी ऐपत आहे तो तसं त्यांनी करावं, पण सेवा करावी. विठ्ठल हे फार महत्वाची गोष्ट आहे. सप्ते कमी पडत राहिले. आता तुम्ही म्हणाल महाराज तुमचं काय आहे, तुमचं याच्यावर भागत म्हणून तुम्ही म्हणत असाल, पण तसं काय आमचं नाही. जरी तुम्ही आम्हाला नाही बोलवलं तरी पण आमची कीर्तन ती थकावायला चालू राहील. पण बाकीच्यांचं अवघड आहे बरं का. विठ्ठल सप्ताहामध्ये नुसतं महाराजांचंच भागत नाही, है की नाही. जे 7 दिवस पंक्ती असतात पहा, वर्गणी आम्ही सप्ताहासाठी देतो 51 रुपये आणि घरचे 5 जण घेऊन जातो. कुठं, आणि 5 जण घेऊन गेल्यावर वरतून सांगतो हे डबा आणला ना, सकाळचं भागलं पाहिजे. विठ्ठल जे आमची पुढची काळजी, बरे बरे पुढची काय असं पण काळजी आहे ती पण केली पाहिजे. आत्ताच भागून उद्याची काळजी करणारे देवाच्या आडुंगी लपतात, पण आता काळजी न करणारे, पुढची काळजी न करणारे देवाच्या समोर उभा राहतात. का तर म्हणे त्यांचा परिपूर्ण विश्वास त्या भगवंतावर आहे आणि तो पुढचीही काळजी आमची घेणार, उद्याची ना आजची घेणार, असा ज्याचा दृढ भाव आहे तो देवा जगी परमपूज्य विठ्ठल. तसं चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे भाग तसा बरा आहे की नाही. काही काही भागात फार अवघड आहे की नाही. भारताच्या बाहेर तर फार अवघड आहे. तसं पाहिलं तर जग आहे ना, हे जग, प्रत्येक देश जगासाठी काही ना काही करतो. प्रत्येक देशाचं जगासाठी काहीतरी कार्य आहे. चीनकडे आम्ही पाहिलं तर चीन हा शस्त्रविद्येमध्ये निपुण आहे. जगाला तो शस्त्राची खाण पुरवतो. त्याच्याकडे शस्त्राची खाण आहे, तो जगाला पुरवतो. अमेरिकेकडे पाहिलं आम्ही तर अमेरिका बँक आहे, जगाची काय आहे, बँक आहे. सर्वात जास्त पैसा अमेरिकेमध्ये. जपानकडे पाहिलं आम्ही तर जपान जगासाठी मेडिसिन उपलब्ध करतो. आरोग्याची खाण आपण म्हणू शकतो जपान भारतासाठी. इकडे इंडोनेशिया आहे, रशिया वगैरे आहे, तिकडे तेलाच्या खाणी आहे. तिकडे लोकांसाठी जगासाठी ते पुरवतात. भारताकडे आम्ही पाहिलं तर भारत जगाचं देवघर आहे. ह्या दृष्टीकडे सर्व जग या भारताकडे पाहतो. विठ्ठल देवघर आहे भारत जगाचं. आता त्या देवघराची मांडणी कशी असली पाहिजे संतांनी वर्णन केलेलं आहे त्याचं. दोन्ही बाही संताची सभा
सिंहासनी उभा श्री विठ्ठल सिंहासनी उभा श्री विठ्ठल सिंहासनी उभा श्री संतांनी वर्णन केलं, दोन्ही बाजू संतांची सभा आणि सिंहासनी उभा श्री विठ्ठल. सिंहासनावर भगवंत उभा आहे. देवघराची मांडणी पहा, सिंहासनावर भगवंत उभा आहे. मला एकाने प्रश्न केला, सिंहासनावर बसावं लागतं का उभं राहावं लागतं? तसं बसलं पाहिजे. सिंहासनावर बसावं लागतं, उभा राहणं हे चुकीचं आहे की नाही? कारण काही काही लोक तिथे उभा राहतात बसण्यासाठी, बरोबर आहे की नाही? ताट मान करून एक नाही 10 तास उभा राहायचं कुठं तर बसण्यासाठी. देव उभा आहे, पण का उभा आहे देव? सभेत कोण आहे? संत आहे. कोण आहे? दोन्ही बाजूनी संत आहे, म्हणून देवाला सिंहासनावर उभा राहावं लागलं. म्हणजे किती नम्रता त्यांची आहे देवाची. मग आम्ही किती नम्रता धारण करायला पाहिजे? विठ्ठल सभेमध्ये जर संत आहे, समस्त संत उभा आहे आणि पांडुरंग परमात्मा उभा आहे सिंहासनावर, काय ते दृश्य तुम्ही पहा. हा, आणि ते देव जर एवढा आदर संतांचा करत असेल, आम्ही त्यांचा आदर किती करावा, हे की नाही? देवाने एवढा आदर केला संतांचा, एवढा सन्मान दिला सभेमध्ये, मग आम्ही तर खुर्ची सुद्धा देत नाही. विठ्ठल हा, संतांमध्ये काय आहे ते देवाने ओळखलं, म्हणून देव उभा राहिला. कारण त्याला सारं कळतं, मनातलं कळतं, बाहेरचं कळतं. आम्ही फक्त बाहेरचं पाहतो. बाबा फार मोठे आहे म्हणून खुर्ची देणार, धोत्रावाली आहे म्हणून खाली बसा. विठ्ठल संतांकडे पाहत असताना आमची दृष्टी सकारात्मक पाहिजे, है की नाही? जशी देवाची दृष्टी आहे, तशी संतांची संतांवर दृष्टी आहे, त्याच पद्धतीने आमची दृष्टी त्यांच्याकडे पाहिजे. हा, तसं भारतावर देवाची खूप कृपा आहे की नाही? उत्तराखंडला गेल्यावर तिथे सीमेवर आढळतं देव जन्मभूमी. मला असं कुठंतरी वाटतं की महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर लिहिलं पाहिजे संत भूमी, है की नाही? कारण महाराष्ट्र ही संतांची खानच आहे. इथे कधी कोणता संत, इथं काही पात्रता नाही, काही हे नाही, रंगरूप नाही, लहान मोठा काही नाही. इथे कधी कधी मळा लावणाराही संत होऊ शकतो, इथे कपडे शिवणारा संत होऊ शकतो, इथे मडके घडवणारा संत होऊ शकतो, इथे अनेक गोष्टी आहेत, है की नाही? कर्मकांड करणारा सुद्धा संत होऊ शकतो, बरोबर आहे की नाही? ही संतांची खाण आहे. त्यांच्या कर्तृत्वावर आम्ही जात नाही, त्यांच्या क्रियाकर्मावर आम्ही पाहतो. विठ्ठल संतांची खाण आहे महाराष्ट्र. त्यात विशेष करताना आपल्याकडे नगर जिल्ह्यामध्ये फार लक्ष आहे देवाचे. खूप संत आपल्या ह्या नगर जिल्ह्यामध्ये होऊन गेले. इकडे सरला भेट, है की नाही? इकडे देवगड, ते ज्ञानेश्वर महाराज, है की नाही? आणि त्यात नगर जिल्ह्यामध्ये नेवास तालुका, इथे तर महाराज लोक विचारूच नका किती आहे हो, गणनाच नाही, एवढे आहे. पण बाकीच्या गावचे महाराज लोक नेवाशी तालुक्यामध्ये यायला घाबरतात.
का बरं? इकडचे लय तज्ञ आहे. विठ्ठल आहे की नाही? इकडं माऊलीची कृपा आहे ना, माऊलीची कृपा आहे, यांची कृपा आहे, सद्गुरुनाथ बाबाची कृपा आहे, किसनगिरी बाबाची कृपा आहे, इकडून नारायणगिरी महाराजांची पण कृपा आम्हाला प्राप्त झाली. एवढ्यांची कृपा आहे. आता सध्याला पण कृपा आहे. कुणाची? बाबाजींची. आपलं भाग्य आहे की नाही? सान्निध्य प्राप्त होत आहे. लांबचे लोक म्हणतात ते आमच्या गावात पाहिजे, बरोबर आहे की नाही? विचार करण्याची गरज आहे. एवढ्या संत महापुरुषाचं सान्निध्य आम्हाला प्राप्त होतं. ही देवाची कृपा असावी. विठ्ठल संतांचा सहवास प्राप्त करण्यासाठी, मिळण्यासाठी खूप पूर्वीच्या काळी तडफड महापुरुषांची. त्यांचं सानिध्य आम्हाला प्राप्त झालं पाहिजे, त्यांचा सहवास आम्हाला मिळाला पाहिजे. या अनुषंगाने खूप खूप प्रयत्नामध्ये महापुरुष होते. काहींना ते प्राप्त झालं, पण काही ते असेच गेले. आता सुद्धा काहींना प्राप्त होतं, पण ती त्याचा अनुभव घेत नाही. विठ्ठल अनेक महापुरुष होऊन गेले, अनेक साधना करून गेले, पण जो समाधान मिळायचा होता तो समाधान प्राप्त झाला नाही. इथं तो अभंग मी घेतलेला आहे, तो तुकोबरायचा आहे. मग तुकोबराय त्यांचा अनुभव इथं प्रकट करतात. ते विशेष करून त्यांच्या अनुभवाबद्दल आपण बोललं पाहिजे. त्यांच्याच जीवनाचा तुम्ही सहवास घ्या, त्यांच्या जीवनावर आपण विचार करूया. तुकोबरायाचं जीवन पाहिलं तर पूर्वीच्या काळी कशी परिस्थिती होती आणि कशी झाली, बरोबर आहे की? आधी देखील ते साधनाच करायचे, परंतु साधना करत असताना वेगवेगळ्या साधना त्यांनी केल्या. नाम साधना केली आहे की नाही, कर्मकांड, पूजा अर्चना केली, सेवा केली, अनेक साधना केल्या आहे की नाही. परंतु जो समाधान प्राप्त व्हायला पाहिजे होता तो समाधान प्राप्त होत नव्हता. नाना साधनांच्या केल्या खटपटा, हो खूप खूप खटपटा करता करता जो समाधान प्राप्त व्हायचा होता तो मिळेना. शेवटी देवाकडेच प्रार्थना केली की काहीतरी कृपा करावी आहे की नाही. जो समाधान माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त करून घ्यायचा आहे, देवा तुझ्या कृपेने तो समाधान मला प्राप्त झाला पाहिजे. एवढी पूजा अर्चना, एवढी वंदन अर्चना मी करतो आहे, मग हे व्यर्थ जायला नको. मग काय करावं? तर काहीतरी करा. त्या अनुषंगाने देवाकडे विनंती केली होती. त्या काळी देवाने संताचं सद्गुरूचं रूप धारण केलं आणि धारण करून देवाला कळालं की काहीतरी करावं लागेल. तसं यांची साधनातून यांना समाधान प्राप्त होणार नाही. त्याच्यासाठी देवाने काय केलं? कुणाचं रूप धारण केलं? बाबाजीचं रूप धारण केलं. सापडविले वाटी मस्तकी तो जा हो. पण ते कधी भेटले? जागृतीत का? हा, स्वप्नामध्ये भेटले. स्वप्नामध्ये भेटले. सद्गुरू बाबा पांडुरंग बाबाच्या रूपात आले, सद्गुरूच्या संताच्या रूपात आले. मस्तकी तो हात ठेविला तैसा तैसा हात ठेवला. उपदेश परी केला बहु, असा उपदेश केला म्हणे. बहुउपदेश केला म्हणजे मोलाचा उपदेश केला. उपदेश करता करता ज्ञान प्राप्त झालं आणि ज्याची इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली. आणि इच्छा पूर्ण झाल्यावर स्वप्नातून बाहेर आले. विचार करा तुम्ही, तुकोबरायाच्या स्वप्नामध्ये सद्गुरूंनी उपदेश केला आणि मग ती त्या मार्गाने चालली. आमच्या जीवनामध्ये जागृतीत उपदेश होतो तरी आम्ही कधी चालायला लागलो. विठ्ठल तुम्ही विचार करा. काही काही लोक म्हणतात सांगू सांगू गेले है की नाही, उपदेश करू करू गेले. आणि हे तुम्हीच म्हणतात. म्हणजे किती कटपणा असावा हा. सांगू सांगू ते गेले, आम्ही इथपर्यंत बोलतो, मग आम्ही त्यांच्याकडून काय घेतलं याचा देखील विचार केला पाहिजे.
उपदेश सर्वजण करतात. ते मागच्या पिढीपासून जे संत आतापर्यंत होऊन गेले, जे महाराज मंडळी आमच्या गावात येऊन गेले, कालच कीर्तन झालं, 15 वर्षापासून सप्ताह झाली ना. मग आतापर्यंत आम्ही किती माळा घातल्या, बरोबर आहे की नाही? हां, आम्ही लोक किती धर्माकडे वळलो. आम्ही स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. आम्ही जर अजून माळा घालू शकलो नाही, मग कशासाठी सप्ताह? विठ्ठल सप्ताह करायचा आहे, आम्हाला मोठा करायचा आहे, उत्साहात करायचा आहे, आनंदात करायचा आहे. पण त्या सप्त्यातून काहीतरी घेतलं पाहिजे ना. विनाकारण खर्च तुम्ही कष्ट करतात, तिथं लावतात, गप्पा गप्पा खातात, निघून जातात, परत येतात. काय उपयोग आहे त्या गोष्टीचा? काहीतरी झालं पाहिजे, जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. मला आनंदाची गोष्ट वाटते की श्रीरामनगर तिकडच्या मुलांनी खूप माळा घातल्या. कौतुकास्पद आहे. त्यांच्या आईवडिलांना आभार मानतो. खरं तर आता त्यांच्याकडे वळावं लागेल, हे की नाही? आता यांनी घातलं, ते म्हणतात महाराज आमची एक्सपायरी डेट संपलेली आहे, तुम्ही यांनाच घाला. विठ्ठल अरे तुला तिथंच जायचं आहे, तिथंच जायचं, याला पण जायचं आहे, दोघांना तिथंच जायचं आहे. परंतु अजूनही वेळ गेलेली, हे की नाही? बरोबर आहे की नाही? अजून वेळ हातामध्ये आहे, घालून घ्या पटकन. काही लोकांना आम्ही म्हटलो माळा घाला, ते मध्ये पहा ना. मग आता ती कोणती माळाचा विचार करतात हे त्यांनाच माहिती आता, आहे की नाही? आम्ही कोणत्या माळेबद्दल बोलतो, तुम्ही कोणत्या माळेबद्दल बोलतात, बरोबर ना? तर काय करावं, हे अवघड आहे गोष्ट. आम्हाला पाहणं म्हणतात विठ्ठल. आम्ही पाहू, पण आमची अगोदर माळ घाला, मग ती माळ आपण घालून देऊ, आहे की नाही? या माळेतून उद्धान आहे, त्या माळेतून अडचण आहे, हे की नाही? खरंच अडचणी तुम्ही आहे की नाही? आता तुम्ही सगळे अनुभवी हो, किती अनुभवी, फार अनुभवी. काही म्हणतात तुम्ही लवकर यायला पाहिजे होतं आमच्या जीवनात. जरी आलो असतो तुम्ही काय सोडलं असतं का? नसतं सोडलं. पण नुसतं म्हणतात तुम्ही लवकर यायला पाहिजे होतं. अरे आता काहींच्या आता मस्त लवकर आलो, काही तर मस्त सांगू उपदेश करू ते म्हणतात महाराज तुम्हाला काय सांगावं, एकुलता आहे की करावंच लागेल, है की नाही? करा, संसारही करा, पण म्हणणं एवढंच आहे की माळ घाला, है की नाही? गंध लावा, कपाळावर गंध असला पाहिजे, गळ्यात तुळशी माळ असली पाहिजे आणि हातातही असली पाहिजे. जेणेकरून काय होणार, आमच्या संसारामधल्या जेवढ्या अडचणी आहे ना तेवढ्या अडचणी दूर होणारच होणार. परंतु त्याच्या बरोबरीला आम्ही आमचा भगवंताचा मार्ग निश्चित करतो, है की नाही? एवढी मोठी गोष्ट आहे. या माळेमध्ये एवढी ताकद आहे. विचार करतो मी, त्या देवाला एवढी आवडते, कायम स्वरूपी गळ्यामध्ये धारण केलेली ना तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, 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 हृदयी कळवळा कळवळा वैष्णवाचा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा हृदयी कळवळा हे धारण केलं पाहिजे. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हे आम्ही केलं पाहिजे. का की म्हणे आमच्या मालकाने ते केलेलं आहे ना,
मग मालकाने जे केलेलं आहे ते मग शिष्याचं कर्तव्य आहे, नोकराचं कर्तव्य आहे. आपण नोकर आहे ना, मग त्या मालकाने जर रोज तो लावतोय, रोज हार घालतोय, मग आम्ही एवढी का घालायला पाहिजे. ते भलीमोठी घालतात तिकडे भटजी बुवा सगळे, आहे की नाही. आम्ही एवढी का घालायला पाहिजे, प्रत्येकाने घालायला पाहिजे. कोणी असं म्हणू नाही महाराज आमच्या मनाची माळ आहे. जे असं म्हणतात ना त्यांना खरं म्हणजे विठ्ठल. तू मनाच्या आहारी गेला ना मन तुला तुझ्या आहारी जाऊ दे, है की नाही. एक तर मनाच्या आहारी गेला, मनाच्या तू आहारी जायला नको होता. आता तू असं म्हणतोय आमच्या मनाची माळे, एक दिवस हेच मन तुला काय करेल माहिती का, काय करेल, घातली या. नको नको मना गुस्तू माया जाई, नको नको मना गुस्तू माया जाई. हे नको नको मना गुस्तू माया जाई, हे नको नको मना गुस्तू माया जाई. बरोबर आहे. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी रासावला. हा टपलेला आहे, मग कर्तव्य आहे माळ घालून घ्यायचं. सर्वांनी घाला. मी 5 मिनटं बोललो याच्यावर, आहे की नाही. 5 मिनटं तुम्हाला दिली, 5-6 मिनटं माळीवर. मग आम्ही हे 5-6 मिनटं आमचे कारणी लावा, आहे की नाही. याच्यातून दोघांनी जरी घातली तर पुष्कळ झालं, पण घालायला पाहिजे, आहे की नाही. आम्ही जागृत असताना देखील संतांचा उपदेश प्राप्त करू शकत नाही, पण तुकोबरायांनी स्वप्नामध्ये उपदेश धारण केला आणि तशी ते चालले. कृपा झाली, संतांची कृपा झाली आणि अनुभव आला. तोच अनुभव पहिल्या चरणात मांडत आहे. हे संताने सरिता केलो तैशा परी, संताने सरिता केलो तैशा परी, संताने सरिता केलो तैशा परी, संताने सरिता केलो तैशा परी,
तुकोबराय त्यांचा अनुभव प्रकट करतात ना. संतांनी सरता केलो तैशा परी चंदनिती बोरी व्यापिली. कानपाठ कसा आहे? चंदनाने बोरी व्यापिल्या. पण ही दांडेकर महाराजांची आहे. वैकुंठवासी दांडेकर महाराज त्यांच्या मालिकेत आहे. चंदनिती बोरी व्यापिली आणि तेच घ्या विठ्ठल. तुकोबराय म्हणतात संतांनी सरता. नेमकं आता संत कुणाला म्हणावं? ठीक आहे, संतांना आम्ही मानलं जाणलं, पण त्यांनी मला काय केलं? सर्थ केलं. पण सर्थ करणं म्हणजे काय? संत म्हणजे काय? संतांनी सर्थ केलं म्हणजे काय केलं? विठ्ठल. आम्ही संतांबद्दल भरपूर बोललेलो आहे की नाही? आम्ही आता इथून पुढे संतांचंच वर्णन ऐकणारच आहे. संत हे आपल्या सर्वांना माहीत आहे की नाही? विशेष अर्थाने जास्त बोलण्याची गरज नाही, तरी पण थोडंफार वर्णन करावंच लागेल, कारण संत पर आहे ना. संत हा विशिष्ट मर्यादामध्ये नसतो. संत हा विशिष्ट कालावधीमध्ये नसतो. संतांना कोणत्याच प्रकारची अडचण मर्यादा देखील नसते. संत विशिष्ट स्थितीलाही नसतात. वक्तृत्व क्रियालाही संत हितकारी नसतात. शब्द ऐकून घ्या नीट. संत मध्ये भेदही नसतो. संतांच्या परिस्थितीवरही संत अवलंबून राहत नाही. संत लहान असो किंवा मोठा असो याच्यातही त्यांचा भेद नाही. मग तो स्त्री असला, ती स्त्री असली की पुरुष असला, लहान असला की मोठा असला, याच्यामध्ये काही घेणं नाही. संत कसाही, कोणताही, कुठंही, केव्हाही, कोणीही असू शकतो. का? की जो संतांच्या गुणामध्ये बसला, संतांच्या गुणाच्या विचारावर बसला की तो संत झाला. विठ्ठल. संत कोणी होऊ शकतो, पण संतांच्या गुणावर जो स्थितप्रज्ञ झालेला आहे तो संत होऊ शकतो. मग विचार करा तुम्ही, आमच्या संत जनाबाई सामान्य होत्या. सामान्यातून त्यांना संत पदवी प्राप्त झाली. कशाने झाले हे की नाही? त्यांच्या कर्तृत्वाने. त्यांनी केलेल्या क्रियेतून कर्तृत्व त्यांचं दिसलं, म्हणून ते संत पदाला पोचले. मग आम्ही विचार करावा त्यांनी काय केलं असावं? काही नाही केलं, फक्त त्याला साठवून ठेवलं. विठ्ठल. संतांचे गुण, संतांची स्थिती, संतांची मर्यादा ह्या फार विशेष गोष्टी आहेत. आम्ही त्यांच्यामध्ये झाकून जर पाहिल्या तर त्यांची मर्यादा पहा, त्यांची स्थिती पहा, त्यांचं वक्तृत्व पहा, त्यांचं कार्य पहा. डोळ्यातून अश्रू येतात, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? संतांचं कार्य पाहिलं, संतांची स्थिती पाहिली, संतांचं वक्तृत्व पाहिलं तर डोळ्यातून अश्रू येतात. जर गाथा आम्ही उघडून पाहिला तर खूप आम्हाला मिळतं, आहे की नाही? आम्ही बाहेर पाहतो, पण गाथ्यात कधी पाहणार नाही. का पाहणार नाही? आम्ही माथ्यात पाहतो ना. लोकांच्या माथ्यात पाहिल्यामुळे तर गाथ्यात लक्ष देता येणार नाही. जोपर्यंत लोकांच्या माथ्यातून आम्ही बाहेर, मी असं का म्हणतो माहिती का? कारण आम्ही लोकांचे विचार माथ्यात करतो म्हणून म्हणतो. हे विचार आमच्या कधी हे देव जाणे, पण ते यायला पाहिजे. सप्ताह कालामध्ये ते येतात बरं का. कीर्तनापुरतं आता नाही, आता गाथ्याकडे लक्ष द्यावं लागेल, नाही आता ज्ञानेश्वरी उघडूनच वाचावं लागेल. घरी गेला का रामकृष्ण हरी विठ्ठल.
फार वाटतं इथं असं वाटतं काय नाही ते करावं, आता सगळं सोडून द्यावं. काहींची कीर्तन ऐकल्यावर असं वाटतं वैराग्य प्राप्त होतं कधी कधी, आता सगळं सोडून द्यावं. पण ते काय बोले अवघड परिस्थिती. घरी गेलं का आण भाऊ साखर बदल पुरे झालं आता, आहे की नाही. संतांचे विचार आम्हाला खूप शिकवतात. संतांचं कर्म, संतांनी केली क्रियेतून कर्म आम्हाला खूप शिकवतो. संतांची स्थिती कशी होती ते देखील आम्हाला खूप शिकवते. ते संत जीवनामध्ये आले, आहे की नाही. त्या संतांचा सहवास झाला, प्राप्त झाला आणि त्यांनी मला काय केलं, सर्त केलं. संतांनी मला काय केलं, सर्त केलं. सर्त केलं म्हणजे काय, मला देवाची प्राप्ती करून दिली. अगोदर मी दुःखातच होतो, असमाधानीच होतो म्हणे, पण संत जीवनामध्ये आले, त्यांची कृपा मला प्राप्त झाली आणि कृपेतून जे फळ मिळालं ते फळ म्हणजे काय आहे आणि त्या फळातून जो अजून अनुभव मला प्राप्त झाला ते दृष्टांताच्या रूपात सांगतात. चंदनी ते बोरी व्यापिलेल्या चंदनी ते बोरी, व्यापिलेल्या चंदनाचे बोरी, व्यापिलेल्या चंदनी ते बोरी. संताने सरता गेलो तैया परी, संताने सरता गेलो तैया परी, चंदनी ते बोरी व्यापिलेल्या, चंदनी ते बोरी तुकोबराय म्हणतात संत नंतर आले, त्यांनी नंतर येऊन मला सर्त केलं, पण याच्यापूर्वी मला फक्त परत करणारेच भेटले, हे की नाही. पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेश्वरम, हे मला परत करणारे भेटले. पण संत जीवनामध्ये आले आणि त्यांनी मला कसं केलं, सर्त केलं. आम्हाला सर्त करणाऱ्यांकडे जायचं, परत करणाऱ्यांकडे नाही. विठ्ठल मग सर्त कसं केलं दृष्टांताच्या रूपात सांगितलं त्यांनी. चंदनी ते बोरी व्यापी येली. संतांचे गुण आणि आमच्या गुणामध्ये फरक आहे, है की नाही. संतांच्या विचारामध्ये आणि आमच्या विचारामध्ये फार फरक आहे. संत जीवनामध्ये आल्यावर काय होतं आणि बाकीचे लोक जीवनामध्ये टवाळकी आल्यावर काय होतं हे फार तुकोबराय इथं सांगतात. संतांनी सर्त केलं म्हणजे काय केलं, प्राप्ती करून दिली त्या ईश्वराची, परम आनंदाची मला प्राप्ती करून दिली. कारण ते आमच्या जीवनामध्ये प्रकाश घालतात, आमच्या जीवनामध्ये शीतलता घालतात, आमच्या जीवनामध्ये समाधान घालतात. ते संत असतात. म्हणून तुकोबरायांनी त्यांना चंदनाची उपमा दिली. चंदनामध्ये काहीतरी गुणधर्म असावा ह्याच्यामुळे त्यांनी संतांना उपमा दिली, बरोबर आहे की नाही. चंदनाचा काय गुणधर्म आहे तुम्हाला सगळं माहिती आहे की नाही. चंदन कसं असतं, शीतल असतं. चंदनाचं गुण विशेष फार आहे. तो स्वतः जळतो आणि इतरांना सुगंधित करतो. चंदनाचं गुणधर्म आहे. तो काय करतो, जंगलामध्ये एकटा जरी असला पण शेजारच्या जरी बाभळी असल्या त्यांनाही तो सुगंधित करतो, बरोबर आहे की नाही. हे चंदनाचं गुणधर्म आहे. चंदनाच्या वासाने देखील सर्वजण काय होतात, प्रफुल्लित होतात, सुगंधित होतात. येड्या बाबळी असो, लिंब असो, काही असो, त्या चंदनाच्या सुगंधाने ते सर्व काही प्रफुल्लित सुगंधित होतात. आपल्या इकडे एवढं चंदन नाही ते आता, पण वरती गेल्यावर खूप चंदनाचे लाकडं ते असं पुढे ठेवतात. पहिलं 1 लाख आहे की नाही, असे क्रमाक्रमाने. त्यांना विचारलं का हो हे कितीचं आहे, ते म्हणे 1 लाखाचं. त्याच्या शेजारचं 50,000चं, परत त्याच्या शेजारचं 25,000चं. असं का,
ते म्हणे पहिलं जे आहे ते ओरिजिनल चंदन आहे, ते चंदनाचं लाकूड आहे म्हणून ते 1 लाखाचं. त्याच्या शेजारचा आंबा आहे म्हणे म्हणून ते 50,000चं. आणि पलीकडचा जो आहे तो कडुलिंब आहे. विठ्ठल म्हणजे त्यांनाही डिमांड आला. कुणामुळे? त्यांच्यामुळे, संतांच्या सहवासाचा परिणाम. गुणविशेष आहे त्या चंदनाचं गुणधर्म आहे इतरांना सुगंधित करणे, हे गुणविशेष पाहिलं म्हणून तुकोबरायाने संतांना चंदनाची उपमा दिली. आणि आम्हाला तुम्हाला कोणती दिली? बोरीची, आहे की नाही? येड्या बोरीची उपमा आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. विठ्ठल संतांना चंदनाची ना आम्हाला येड्या बोरीची कमून आम्ही आहे तसे म्हणून दिले असावे आम्हाला बोरीची. आता बोरीचा गुणधर्म तुम्हाला माहिती, गुणविशेष काय बोरीचं? तुम्ही बोरीच्या झाडापासून गेले तर तुम्हाला माहिती ती काय करते. खालचा काठा ओढती, खालून काटा टोचती, वरतून काटा टोचती. ती म्हणते इकडे चहा पिऊन जाय. कोण म्हणतं? येडी बोरी म्हणते. खरंच चहा पिऊन जाय म्हणते की नाही? आणि नेमकं ती कशी असते म्हणजे का? खालचा काढा तुम्ही पाहिला कसा आकडेवाणी असतो, हां, ती अशी इकडं ओढती, तो ममतेचा बरं का. आणि वरतून जो असतो ना तो टोचतो लगेच, तो अहंकाराचा काठा. खालचा ममतेचा काठा ओढून धरतो आणि अहंकार रूपी वरचा काठा टोचतो. विठ्ठल आमच्या जीवनामध्ये हेच चालू आहे. आम्ही बोरीच्या सहवासात जास्त आहे, ठीक आहे नाही? आम्हाला बोरीच्या उपमा पुरेशा झाल्या, बरोबर आहे की नाही? त्या गोष्टीचं आम्ही पालन केलं पाहिजे. संतांना चंदनाची उपमा दिली, आम्हाला बोरीची दिली, तरीसुद्धा चंदनाची उपमा देऊन सुद्धा तुकोबराय म्हणतात की मला तेवढं गुण वाटलं नाही अजून, त्याच्यामध्ये उणीव भासते म्हणे, आहे की नाही? बोरीची उपमा तुम्ही का म्हणत आहे मी असं ते तुम्ही ऐका. त्या चंदनाची उपमा देऊन सुद्धा तुकोबरायला समाधान वाटत नाही. इकड्या बोरीच्या उपमेमध्ये तुकोबरायला समाधान वाटलं का? तर म्हणे आम्ही तसं वागतो म्हणून हे तुम्हाला स्थिर आहे, एकदम बरोबर आहे. त्यांनी पुढं आमच्याबद्दल काही बोलले नाही, पण संताबद्दल बोलले. इकडे का थांबले? तर मी वागतोच आम्ही असं, आहे की नाही? आमच्या जीवनामध्ये वैचित्र्य आणि चारित्र्य एवढं कठीण भरलेलं आहे, झालेलं आहे की ते उमजत नाही कुणाला काय. त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात परंतु निघता येत नाही. तो ममता रूपी काटा अडकला ना, आहे की नाही? तो त्या काठीने ओढून धरलं, तो मागं ओढून पाहतो, अरे कोणी धरलं मला, कोणी धरलं? किती जरी मागं ओढून पाहिलं तरी तो म्हणतो काही हरकत नाही, खायला भेटतं पुढं, मागं नको पाहायला. माझी भाषा तुम्ही समजून घेत जा. मला जे काही प्रकट करायचं असतं ते तुम्ही लवकर, तुम्ही गाडी पुढे गेली का मग तुम्ही विचार करतात विठ्ठल विठ्ठला गोष्टीची उपमा आम्हाला दिलेली आहे, आहे की नाही? तुम्ही विचार करा, नाथ महाराज ज्यावेळेस गंगेवर गेले होते, तिथे गेल्यावर तो त्यांच्यावर थुकला, पुन्हा स्नान करायला आतमध्ये गेले, पुन्हा आले, पुन्हा थुकला, पुन्हा आले, पुन्हा थुकला. शेवटी नाथ महाराज सगळं करून ते घरी आले. आणि घरी आल्यावर 2 ताट करायला लावले त्यांनी. नाथ महाराजांनी जेवणाला 2 ताट करायला लावले. 1 ताट देवाला वाढलं आणि 1 ताट घेऊन त्याच्या घरी गेले. यवनांगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. यवनांगावरी प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. प्रसाद देऊन मुक्त केला.
आहे हे की नाही. यमुना अंगावरी थुकला प्रसाद देऊनी त केला. नाथ महाराज ताट घेऊन कुठे गेले? त्या यमुनाच्या घरी गेले. का गेले? तर म्हणे हा माझ्यावर थुकला, प्रसाद देऊन याचं पाप हरण करूया आणि याला संतुष्ट करू द्या. कारण हा माझ्यावर थुकला म्हणून याला पाप लागेल, त्या पापाचा परिणाम याला सर्वकाली मरण भोगावं लागेल. म्हणून एक ताट त्या यवनाला दिलं. का? त्याचं मन शांत केलं. ही संतांची किमया आहे विठ्ठल. ही संतांची किमया आहे. तुम्ही विचार करा, त्या येड्या बोरीमध्ये आणि संतांच्या गुणधर्मामध्ये फार फरक आहे. बरोबर आहे की नाही? शेवटी त्या सगळ्या येड्या बोरी इकडे आल्या संतांकडे. कशाला? त्रास देण्यासाठी आल्या की नाही. येड्या बोरी संतांना त्रासच देतात, पण तरी सुद्धा त्यांचं ते समाधान करतात. विठ्ठल त्यांना देखील सुगंधित करतात. खूप त्रास जरी त्यांनी आम्हाला दिला, संतांना दिला, तरी सुद्धा चंदनाचं काम आहे त्यांना सुगंधित करणं. ठीक नाही. चंदनाचा गुणधर्म आहे. खूप येड्या बाबळी येतात, त्रास देतात. तुकोबरायाचं जर आम्ही चरित्र पाहिलं तर मंबाजी बुवाने येड्या बाबळीनी, ते येड्या बाबळीच्या काठीने इतकं हाणलं, बदड बदड खूप हाणलं. एवढ्या वेदना त्यांना झाल्या, काट्या संपूर्ण अंगामध्ये घुसल्या. काटेरी काटे छोटे छोटे त्यांच्या शरीरावर टोचले, घुसले, रक्तबंबाळ शरीर झालं. तरी सुद्धा तुकोबरायाने मंबाजी बुवाला केलं नाही. हे की नाही. तुम्ही पहा. आणि परिक्रमा करून शेवटी तुकोबराय घरी आले. आणि घरी आल्यावर फार वेदना होऊ लागल्या. म्हणून अवनीबाईंनी काय केलं? अंग कोरड्या फडक्याने सगळं पुसून काढलं, ओल्या फडक्याने पुसलो. आता तुम्हाला माहिती त्या कशा होत्या, आहे की नाही. तर एवढं सगळं करून झाल्यावर सुद्धा संध्याकाळची वेळ झाली होती. म्हणून तुकोबराय म्हटले, आता मला कीर्तनाला उभा राहावं लागेल. अवनी म्हटले, अहो तुमची तब्येत ठीक नाही, तुम्हाला एवढं मारलं, एवढं हाणलं, एवढं तोडलं तुमचं, एवढं रक्त निघालं, तरी सुद्धा तुम्ही कीर्तनाला उभा राहता. हे असं करू नका म्हणे. नाही म्हणे, प्राण गेला तरी चालेल, पण भजन चुकता कामा नये. भजन सुटलं नाही पाहिजे. म्हणून आज्ञा केली सगळ्यांना. कीर्तनाला आता तुकोबराय उभा राहिले. समाजामध्ये पाहतात मंबाजी बुवा का दिसता ना कीर्तनामध्ये, म्हणून निरोप पाठवला, जा रे बाबा त्यांना बोलून आण म्हणे. ते त्याच्याकडे गेले आणि त्यांनी मंबाजी बुवांनी त्या निरोपवाल्याला सांगितलं, मी खूप थकलेलो आहे म्हणे, आता मी आता येऊ शकत नाही. तर मारून मारून थकले होते ना. तो आला. तुकोबरायला म्हटले, तुकोबराय ते आता खूप थकलेले आहे म्हणून ते कीर्तनाला येऊ शकत नाही, तुम्ही कीर्तन चालू राहून द्या. विठ्ठल म्हणून परिणाम झाला. कीर्तन झाल्यावर तुकोबराय मंबाजी बुवाच्या घरी गेले. आणि घरी गेल्यावर मंबाजी बुवा विश्रांती करत होते. गेल्या गेल्या त्यांचे पाय दाबायला लागले. आम्ही गचंडी दाबली असती. बरोबर आहे की नाही. विठ्ठल घरी गेले, पाय दाबायला लागले. दाबता दाबता मंबाजी बुवा नेत्र उघडले. चंदनी ते भुरी व्यापी येली. परिणाम महाराज. चंदनाचा गुणधर्म संतांकडे आहे आणि बोरीचा गुणधर्म आमच्याकडे. मी काय सांगितलं, मंबाजी बुवा तरी सुद्धा सुधारले नाही, आहे की नाही. का भरपूर काळ घालावा लागला, त्यावेळेस परिणाम झाला शेवटी. विठ्ठल तुकोबराय म्हणतात, संतांना एवढं गुण आम्ही लावलं चंदनाचं, एवढं वर्णन केलं, चंद्राची उपमा दिली, पण इथपर्यंत थांबले नाही. तुकोबरायाने चंदनामध्ये काय दोष पाहिले परत, म्हणजे चंदनाचे काहीतरी दोष असावेत. संताकडे दोष नाही, पण चंदनात नक्की असावे. त्याने दोष शोधून काढले. 3 दोष आहे चंदनाचे. पहिला दोष पाहिला की चंदन 2 झाडाला सुगंधित करत नाही, बाकीचे सगळ्यांना कळतं. एक केळीचं झाड आहे आणि एक गिगरीचं झाड आहे. ते आपल्याकडे आहे की नाही काय माहिती, की नाही. त्याला वेळू वेळू म्हणतात. हां, त्या दोन्ही व्यक्तीला, दोन्ही झाडाला चंदन सुगंधित करत नाही.
हा पहिला दोष तुकोबरायाने पाहिला. दुसरं, चंदन इतरांना सुगंधित करतो पण ते तो करत नाही, हा दुसरा दोष पाहिला. तिसरा पाहिला, चंदनाच्या झाडाखाली नेहमी साप असतात. विठ्ठल तुकोबराय म्हणतात हे दोष चंदनामध्ये दिसून आले, पण संतांमध्ये यापैकी कोणताही दोष नाही, नसावा आणि नसणार. दुसरं चरण सांगितले, गुण दोष याती न विचारी काल, जय हो. गुण दोष याती न विचारी काल, गुण दोष याती न विचारी काल, गुण दोष याती न विचारी काल, गुण रंगीरंगला आनंद झाला आहे की नाही. गुणदोष याती न विचारी काही, ठाव धिला पायी आपोलिया. गुण आहे संतांमधले, संताचे गुण तुम्ही पहा. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही कवणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना. विठ्ठल पाहता अवगुण मिळेची ना. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना. एकही अवगुण संतांमध्ये नाही. चंदनामध्ये आम्ही पाहिला 3 अवगुण दिसले चंदनाचे, पण संतांकडे एकही अवगुण नाही. त्यांच्याकडे नाहीच, पण त्यांच्याकडे जे येतात त्यांच्याकडेही ते अवगुण त्यांच्या दृष्टीत पाहत नाही. संतांकडे जे जातात संत त्यांच्याकडे कृपा दृष्टीने पाहतात, त्यांच्यातलेही दोष ते पाहत नाही. जरी जे पाहत असतील म्हणजे तुम्ही समजून घ्या विठ्ठल.
एकदा नाथ महाराज संध्याकाळच्या वेळी झोपलेले होते. निद्रा अवस्था असताना काही 4 चोर त्यांच्या घरामध्ये घुसले चोरी करण्यासाठी. नाथ महाराजांच्या घरामध्ये घुसले आणि घुसल्यावर इकडं तिकडं पोहू राहिले. श्रीमंत होते. संताचं ते घर आहे, ते काय आयऱ्या गायऱ्याचं आहे का? तिथे घुसले. परिणाम असा झाला की ते आंधळे झाले. संताच्या घरात घुसणं एवढं सोपं आहे का? आणि तिथं चोरी करणं. परिणाम असा झाला, घरात घुसले खरी पण अंधहीन ते पावले. ते काय झाले? अंधहीन झाले, आंधळे झाले. आणि आंधळे झाले आता काय करावं, आता काय करावं, आता काय करावं, इकडं तिकडं चापू लागले. आता काय करावं? शेवटी मनात विचार आला, इकडं तिकडं बोलून आरडून वरडून चापून चुपून काही होणार नाही. ज्यांच्या घरात आलो ते खरे संत आहेत, त्यांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून त्यांच्या कक्षेमध्ये ते 4 चोर गेले आणि गेल्यावर नाथ महाराजांचे चरण धरले. महाराज वाचवा आम्हाला. नाथ महाराज तडकन उठले. अरे काय झालं, कोण आहे आपण? म्हणे आम्ही तुमच्या घरामध्ये चोरी करण्यासाठी आलो, परंतु परिणाम असा झाला आमचे डोळे निघून गेले महाराज, आम्ही अंध पावलो. नाथ महाराजांच्या मनात अंतःकरणात फार दया आहे. संतांच्या अंतःकरणात दयाच असते. काही हरकत नाही म्हणे. आता तुम्हाला मिळत नव्हतं, तुमच्याकडे काही नव्हतं म्हणून तुम्ही आले असावे चोरी करण्यासाठी, काही हरकत नाही. म्हणून पत्नीला उठलं, अगं अतिथी आपल्या घरी आलेले, पहिलं जेवण सुरू कर, निम्यारात्री स्वयंपाक करायला सुरुवात कर म्हणे. त्या माताने स्वयंपाक करायला सुरुवात केली. स्वयंपाक करायला सुरुवात केली महाराज. नाथ महाराजांनी जेवढे ज्यांना आभूषणे धन वगैरे लागत होतं सगळं देऊन टाकलं आणि जीव घातलं. पण शेवटी त्यांना लाज वाटली. नको म्हणे, आता जर इथं आलेलं आंधळ होत असं तिकडं नेलेलं काय होईल? विठ्ठल तुम्ही समजून घ्या. आता मंदिरात चोरी करणं, साधूच्या दारात चोरी करणं, संताच्या दारात चोरी करणं म्हणजे काय होतं, आहे की नाही? ते काकड्यामध्ये लय वर्णन केलं बरं त्याचं, आहे की नाही? म्हणजे नाव ठेवण्यावर आहे सगळं काही ते गोष्टी. विठ्ठल आम्ही पाहिलं पाहिजे आम्ही काय करतोय ते, मग बोलावं, आहे की नाही? समजून घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्ट, मग ती कृतीमध्ये उतरावी लागते. 4 चोर नाथांना शरण आले. नाथांनी त्यांचे दोष पाहिले का? नाही. त्यांचे गुण पाहिले का? नाही. कृपा केली. अशी कृपा केली महाराज की मस्तकी तो हात ठेविला. त्यांच्या मस्तकावर हात ठेवला, मला दृष्टी पुन्हा वापस आली. चोरी करण्यासाठी आलते. आम्ही तर स्टेशनमध्ये फोन केला असता लगेच, आहे की नाही? पटकन या, नाही तर आमचा करीन हा विठ्ठल. नाथांचा विचार केला तर फार अवघड गोष्ट आहे. संतांकडे आम्ही पाहतो, आम्ही ज्या दृष्टीने संतांकडे पाहतो तसं पाहिलं तर संत आम्ही जी दृष्टीने पाहतो ती दृष्टी आमची चुकीची आहे. आम्ही कोणत्या दृष्टीने पाहावं यालाही शास्त्र आहे. संतांकडे पाहत असताना आमच्या दृष्टीमध्ये प्रेम पाहिजे, त्यांच्याविषयी आदर पाहिजे, त्यांच्याविषयी सन्मान पाहिजे, त्यांच्याविषयी कारुण्य पाहिजे. या 4 गोष्टी जर आमच्या मनात, आमच्या नेत्रामध्ये असल्या तर निश्चितपणे त्यांची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल गरज आहे त्यांना शरण जाण्याची, परंतु आता आम्हालाही शरण जावं लागेल. परमार्थ करत असताना फार आम्ही गोष्टीचं पालन केलं पाहिजे. फार अवघड आहे. कसं का होईना परमार्थ चालू आहे, त्याला महत्त्व आहे. तुम्ही सर्वजण करत आहात, अनेक लोक करत आहेत. आता नियम सांगितले तर राग येतो, बरोबर आहे की नाही? ती फार गोष्ट अवघड आहे. सप्ताह करत असताना आम्ही विचार करावा, सात्विक करावा, पवित्र करावा. त्याच्यामध्ये आम्ही येऊन बसलो पाहिजे, त्याच्यामध्ये सामील झालो पाहिजे. सप्ताह करण्याचं काम एकट्याचं नाही, सगळ्यांचं आहे. संपूर्ण गाव एकत्र येऊन सप्ताह करावा, सगळ्यांचे विचार घ्यावे,
सगळ्यांचे विचार घेऊन भगवंताची कृपा घ्यावी आणि कृपा प्राप्त झाल्यावर मग सप्ताह करावा, हे की नाही. त्याच्यामध्ये आनंद आहे, परमानंद आहे. सप्त्यातून आम्हाला जे काही प्राप्त करायचं आहे ते तुम्ही समजून घेतलं आहे अगोदर. जे काही आम्हाला मिळायचं आहे ते मिळणार आहे, पण त्याच्या अगोदर आम्ही नियमांचं पालन केलं पाहिजे. विठ्ठल संतांकडे गेल्यावर आमच्या ह्या गोष्टी आम्ही ह्या नियमांचं पालन करावं. हृदयामध्ये प्रेम, नम्रता ह्या 2 गोष्टी फार आवश्यक आहे. गेल्या गेल्या लगेच नाही जय हरिबाबा असे कुलटवाने बोलतात काही काही. मला वाटतं हरी हरी करता करता याचा नाही व्हावा हरी जय हरी. विठ्ठल काय बोला, लय अवघड आहे लोकांचं. दर्शन घेता नाही या खूप कठीण आहे. बाबा हीच तरी केली काय करायचं तुम्हाला. आणि आज ते फेटलही भारी झाला, बरोबर आलं एकदम. फार ते असं विचारत नाही आज आम्ही एवढ्या माळा केल्या, ठीक आहे, हे असं सांगत नाही एवढा आमचा जप झाला. लोक आले का पहिलं म्हणतात आज गाडी घेतली पूजा करायला यायचं महाराज, आज एवढा मोठा बंगला बांधला. कधी असं म्हणत नाही की आमचा महाराज एकादशीला आमचा खूप मोठा कार्यक्रम घरी असतो भजनाचा, आम्ही 21-31 माळा करतो, तुम्ही या बरं शेवट, तुम्ही या वयात 5 मिनटं भेट द्या, असं नाही म्हणणार, आहे की नाही. काय म्हणणार, गाडीची पूजा करा, ते ठीक आहे, परंतु आमच्या जीवनामध्ये परमार्थ घडला पाहिजे. सप्ताह करणं, कीर्तन ठेवणं नुसतं हाच परमार्थ नाही आहे. वैयक्तिक जीवनामध्ये आमची साधना घडली पाहिजे, जप झाला पाहिजे. जोपर्यंत माळ करीन तोपर्यंत जप नाही, आहे की नाही. माळ गळ्यात नाही ना, तुम्ही किती जप केला तर सगळं काही व्यर्थ आहे, है की. नामासे बिनमुख तो नर पापी, हां न पवे कोणी, न पवे कोणी, तो न पवे कोणी, हरिविना धावया न पवे कोणी. जो देवाचं नाव मुकरतो, बाकीच्या साधना करतो, पापी आहे. का नामाला विनमुख झाला, बाकीच्या साधनांच्या खटपटा चालू आहे, बाकीचं चालू आहे, पण नामाला विनमुख झाला ना, तो काय झाला, तो पापी ठरला गेला. म्हणून आमच्या जीवनामध्ये जप झाला पाहिजे, माळा झाल्या पाहिजे. फार अवघड आहे हो. आम्ही माळा एकादशीचं सुरू केल्या, एक जण सुद्धा तोंड दाखवत नाही. का तर म्हणे बाबा तुम्ही 21 माळा घेत्या, बरोबर. अहो तोंड दाखवत नाही, आमची स्वयंपाक करणारीच येत नाही. विठ्ठल आता हे कुठं येते बरं, आता हे गेले ते परिक्रमाला, बरं बरं काय तिकडून काय ना आले, लय अवघड आहे. चोपदार सुद्धा लगेच पळून जातात. का तर 21 माळा पाठीला कळ लागत, ती गप्पा मारायला सांगा 1 तास मारणार हो, पण 21 माळा आम्हाला आवडत नाही. फार अवघड गोष्ट आहे. किती सांगावं, कसं सांगावं, डोकं फोडायचं राहिलं फक्त, हे की नाही. नका करू नाश, सकळांच्या पाया माझे दंडवत, नका करू नाश आयुष्याचा. सगळ्यांना विनंती आहे, माळ घालून घ्या, उपदेश प्राप्त करा आणि संतांकडे जा. आणि उपदेश त्यांच्याकडून घेतल्यावर आम्ही कसे होणार, तर त्या परमानंदाची प्राप्ती करणार. तुकोबरायाने त्यांच्यामध्ये कोणत्याही कुठल्याही प्रकारचा दोष पाहिला नाही, आढळूनही आला नाही संतांमध्ये. म्हणून आता ते आमच्या दोषांचं निवारण करू शकतात. कोण? संत. आमच्या दोषांचं निवारण फक्त संतच करू शकतात. का? ते समर्थ असल्यामुळे. शेवटचं चरण. तुका म्हणे आले समर्थाचे, तुका म्हणे आले
तुका म्हणे आले समर्थांच्या मना, तरी होय राना रंक त्याचा. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आफोलिया. रंकाचा राणा करण्याची ताकद समर्थामध्ये असतात आणि ते समर्थ म्हणजे संत आहे. मायारूपी वासनारूपी अंधकाररूपी रंकेतून आम्हाला बाहेर काढणार आणि सतमार्गाला लावून त्या परमानंदाचा राजा ते आम्हाला बनवू शकतात. परमानंदाचा राजा ठीक आहे, ते आम्हाला तो राणा बनवू शकतात. केव्हा बनवू शकतात? ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे जाऊ तेव्हा बनवू शकतात. ठीक आहे, आम्ही रंकेत पडलेलो आहे अगोदर, म्हणून बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळ कमी आहे. तिकडे ते वाट पाहतात, ते इकडे हे वाट पाहतात, ते बरोबर आहे की सगळेच वाट पाहतात, ते बाबा कधी जाईल विठ्ठल. म्हणून संतांचा सहवास साधूचा सहवास आम्हाला घडला पाहिजे आणि तो घडत देखील आहे. पूज्य बाबाजीचा सहवास आपल्या घडत आहे. गरज आहे जाण्याची, गरज आहे दर्शन घेण्याची, गरज आहे भेटण्याची, गरज आहे विचार घेण्याची, उपदेश प्राप्त करून घेण्याची. उपदेश प्राप्त झाला असला तर माळ घालण्याची गरज आहे, गंध लावण्याची गरज आहे आणि प्रेमाने बोलण्याची गरज आहे. ही 3 आजच्या कीर्तनात तुम्ही घेतलं तर आजचं कीर्तन सार्थक झालं. आणि आजचं जेवढं अन्नदानाचा पंगत आहे, नाश्त्याची पंगत आहे, जेवढा आजचा खर्च आहे ना तेवढा खर्च मग कारणी लागला आहे की नाही. माळ ज्याने घातली आज ठीक आहे, आज ना घालू, परंतु उद्या माझं कीर्तन आहे परत तुमच्याच गावात. माझ्याकडून ना घालू पण तिकडं कुठून का व्हायला पण घाला, ते घालणं महत्त्वाचं आहे. आणि गंध लावत जा, कपडाला गंध लावत जा. आपण ते नाही आहोत, आपण हे आहोत, सनातनी आहोत. गंधाला कपडाला गंध पाहिजे, तुळशीची माळ गळ्यामध्ये पाहिजे. तर काय सांगावं, किती किती सांगावं तर हेच कळा ना, पण सांगावं तर लागतंच. कीर्तन खरं याच्यावरच करावं कीर्तनकाराने आहे की नाही. बाकीचं ज्ञान रामकथा कृष्णकथा सगळ्यांना माहिती, माळा घाला, गाया पाळा, गंध लावा, हे आत्ताची फार मोठी गरज आहे, भासत आहे, करावं लागेल. आणि प्रेमाने वागा, प्रत्येकासोबत प्रेमाने वागा, आपुलकीने वागा. आपला तो आहे, आपण त्यांचे आहे म्हणून असं वागा. सगळ्यांना एकत्रित घेऊन गावाचा कारभार होऊ शकतो. असं विसंगती करू नका, एकत्र या, सर्वजण एकत्र या आणि सर्वजण एकत्र येऊन कार्यक्रम करा. तिथे कुठेतरी त्यांना आनंद वाटेल, तिथे आमची सार्थकता आहे, परिपूर्ण सार्थकता आहे. म्हणून संतांची आम्हाला आशीर्वादाची गरज असेल, देवाच्या आशीर्वादाची गरज असेल तर आम्हाला एकत्र यावं लागेल आणि त्याचं नामघोष करावं लागेल. संतांना बरं वाटतं, सर्वजण एकत्र आल्यावर देवाला बरं वाटतं. तुम्ही जर आईला केव्हा बरं वाटतं? ज्यावेळेस मुलं तिची दोन्ही सगळे एकत्र येतात, सगळे गोळ्यामुळ्याने जेवतात, त्यावेळेस त्या आईला कुठंतरी समाधान बरं वाटतं, डोळ्यात पाणी येतं, प्रेमाने सगळे नांदू राहिले. पण एक मुलगा तिकडं, एक मुलगा इकडं, एक तिकडं,
असे पांगून राहिले की फार वाईट वाटतं. ती अर्धी भाकर सुद्धा जात नाही. संतांचं तसंच आहे, देवाचं तसंच आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना एकत्र यायचं, कार्यक्रम करायचा आहे आणि सप्ताह करायचा आहे. ज्ञानेश्वर